तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या प्रिय युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री कोचिंग क्लासेस. आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण एक व्हिडिओ सिरीज चालू केली होती, एक प्लेलिस्ट चालू केली होती, ज्यामध्ये आता 7वी साठीच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या आपण अपलोड करत आहोत. तर त्याच व्हिडिओ सिरीज मधली, त्याच प्लेलिस्ट मधली ही एक नवीन प्रश्नपत्रिका आहे, जी 7वी या वर्गासाठी असून सामान्य विज्ञान म्हणजेच विज्ञान विषयासाठी ही प्रश्नपत्रिका 50 गुणांची असणार आहे. तर आपल्याला ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघायचं आहे. मला सांगायचं आहे की अशी प्रश्न परीक्षेत येणं हे होऊ शकत नाही, परंतु जर का तुम्ही पॅटर्नच्या अनुषंगाने अभ्यास जर केला, इथे दिसणाऱ्या पॅटर्नच्या अनुषंगाने जर का तुम्ही अभ्यास केला, तर नक्कीच तुमचा फायदा होईल असं मला तरी वाटतं. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप 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 समजून घेण्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, की अशाच वेगवेगळ्या एज्युकेशनल अपडेट्स जर आपल्याला पाहिजे असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि 7वीच्या वेगवेगळ्या विषयाच्या प्रश्नपत्रिका, तसेच गणिताच्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या सोल्युशनच्या व्हिडिओची सिरीज सुद्धा आपण नुकतीच आता सुरू करणार आहोत. तर त्याची अपडेट तुम्हाला मिळेल. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे वेळेवरती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला आता सुरू करूया प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला पाहण्यासाठी. तर प्रश्न पहिला अ जो आहे तो रिकाम्या जागा आहे आणि कंसातील योग्य शब्द लिहून त्या पूर्ण करायच्या, ज्या की 5 गुणांसाठी आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे आपला, तो जोड्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न आहे. तोही जवळजवळ 4 गुणांसाठी आहे. प्रश्न पहिला क, चूक की बरोबर ते सांगा, हा प्रश्न इथं 3 गुणांसाठी आलेला आहे. अशा प्रकारे प्रश्न पहिला संपतो. जर नजर घातली प्रश्न पहिल्यावरती, सगळे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न आहे. 5 आणि 4, 9 आणि 3, 12. विद्यार्थी मित्रांनो, 50 मार्काचा पेपर आहे. आतापर्यंत 12 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह इथे झालेले आहेत. आता बघूया प्रश्न पहिल्यातलाच ड, यामध्ये 2 नावे लिहा, कोणतेही 3 असा प्रश्न आहे की 3 मार्कांसाठी आहे. तर 12 आणि हे 3, 15 होत आहे. अशा प्रकारे 15 गुण फक्त आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ज्याची लघुत्तरी प्रश्न ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचे प्रश्न इथे तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर बघा प्रश्न दुसरा अ जो आहे, तो कधी न बदलणारा. व्यवस्थित जर याचा अभ्यास जर केला, तर 4 गुण तुमचे फिक्स होऊ शकतात. तो आहे फरक स्पष्ट करा. यामध्ये मित्रांनो प्रश्न कधीच बदलत नाही, आहे तसे येतात. 4 गुणांसाठी आहे. प्रश्न दुसरा ब, ज्यामध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहायचा प्रश्न आहे. तिथे लिहिलंय कोणतेही 5 गुणांसाठी प्रश्न आपल्याला लिहायचे आहे. तर त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 प्रश्न आहेत. 7 पैकी तुम्हाला फक्त 5 लिहायचे आहेत आणि 5 प्रश्नांसाठी तुम्हाला मिळणार आहेत 5 गुण. बदलांचे प्रकार लिहा. हा सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह प्रकारचा प्रश्न समजू शकता तुम्ही. बदलांचे प्रकार लिहा. भूकंप होणे, स्प्रिंग ताणणे, अशा प्रकारचा प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा अशास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही 3. 6 गुणांसाठी. कमीत कमी 4 मुद्दे अपेक्षित असतात, किंवा ते ते कारण थोडक्यात जर स्पष्ट केलं तुम्ही काय आहे नेमकं, तरी तुम्हाला पूर्ण मार्क इथे मिळू शकतात. इथे मी हे नाही सांगणार की कमी लिहा, जास्त लिहा, कारण की तुमचा 7वीचा वर्ग आहे. फक्त तुम्हाला पटेल असं उत्तर तिथे लिहायचंय. तर इथेही तुम्हाला एकूण 3 साठी 6 चॉईसेस दिलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. 6 पैकी कोणत्याही 3 चॉईसेस तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तिघांची उत्तरं लिहायची एकूण 6 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न तिसरा ब जो आहे, तो आहे थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये कोणतेही 2 उत्तरं लिहायचे 6 गुणांसाठी मित्रांनो. प्रश्न जरी थोडक्यात असला, थोडक्यातचा अर्थ कमी शब्दात उत्तर लिहायचं नाहीये. इथं 3 गुणांसाठीचा प्रश्न आहे, म्हणून तो थोडासा वास्ट, म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला थोडंसं उत्तर इथे लिहावं लागेल. इथेही तुम्हाला चॉईसेस पूर्ण 50% एक्स्ट्रा चॉईस दिलेली आहे, म्हणजे 4 प्रश्न आहेत, 4 पैकी 2 करा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा अ पाहिला जर, तर कृती काढून नावे द्या असा प्रश्न आहे. आकृती काढून नावे द्या, सॉरी. तर कोणतेही 2 करण्यासाठी आपल्याला 4 गुण दिलेले. मित्रांनो, मी निरीक्षणातून सांगतोय तुम्हाला, जवळजवळ 24-25 मार्काचा पेपर जो आहे, तो हा ऑब्जेक्टिव्ह वरतीच अवलंबून आहे. इथे परत एकदा जर व्यवस्थित जर ह्या बाकींचा जर विचार केला तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात. किंवा जे विद्यार्थी विज्ञानात कमी गुण घेतात, पास होऊ शकत नाही, त्यांचाही सुद्धा एक व्यवस्थित फीडबॅक किंवा
एक चांगली तयारी त्यांची इथे या प्रश्नाद्वारे होऊ शकते. प्रश्न चौथा ब जर बघितलं तुम्ही, प्रश्न चौथा ब त्यामध्ये बघायचं तुम्हाला, जरा डोके चालवा, कोणतेही 2-4 गुणांसाठी प्रश्न आहेत इथे. तर इथे 3, 1, 2, 3 प्रश्न आहेत. तिघांपैकी 2 तुम्हाला लिहायचे आहे. 4 गुण म्हणजे व्यवस्थित प्रकारचा प्रश्न हा सुद्धा. आणि शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधला, खालील तक्ता पूर्ण करा 4 गुणांसाठी. मित्रांनो, असे प्रश्न परीक्षेत आल्याशिवाय राहत नाही. नक्की लक्षात ठेवा. असे आणखी काही प्रश्न जर इतर धड्यांमध्ये जर असतील, तर तुम्ही ते नक्कीच पाठ्यपुस्तकातून त्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यावरती थोडंसं वाचन केलं पाहिजे. आणि प्रश्न जरी दिसायला जरी सोपा असला, तरी मित्रांनो ह्याच्यासाठी अभ्यास जरा दृढ लागणार आहे. जरा चांगला सखोल अभ्यास लागणार आहे. याची थोडीशी जाण तुम्ही ठेवायची आहे. 7वीतला वर्ग आहे, 7वीचा वर्ग आहे. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका इथे आपली संपती आहे. जर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला पीडीएफ स्वरूपात जर पाहिजे असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी माझा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. WhatsAppवर हाय मेसेज पाठवू शकता. तुम्ही कुठून आहात बोलतात ते सांगू शकता. तुम्हाला नक्कीच फ्रीमध्ये हे पीडीएफ तुम्हाला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलवर बनून राहा, म्हणजे जोडून राहा, व्हिडिओज बघत राहा, एवढंच मी सांगेल. धन्यवाद. हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय.